घना दादा, घना दादा, अरे अरे काय भांग वगैरे पिऊन सगळं काय? सॉरी, मी काही चुकीचं केलं का? अरे बरोबर करतोय हा. एकदम करेक्ट. दादा घना, एक मिनिट, हे काय चाललंय? काय आहे? अरे आम्ही रोज तुला मुजरा करतो, ही रीत त्याला सांगितली रे. तुम्ही रोज मला मुजरा करता? दररोज सकाळी करतो आम्ही तुला. ही आपल्या घरातली रीत आहे. घरातली रीत. कधीपासून? लहानपणापासून. अरे तुम्ही गेम खेळायचं ना, बादशाह, तेव्हापासून. अच्छा, तेव्हापासून हे मला मुजरा करतात रोज, ही रीत आहे. हो. मग तू का केलास? अरे तुझ्याचमुळे तर आमचं लग्न जमलं ना. आता जर तू रागवलास तर मग ते आमच्या डोक्यावरनं वरदहस्त जाईल ना, म्हणून. वरदहस्त जाईल डोक्यावरनं? अच्छा, माझा. ए घना, असं काय करतोस? ठेवणार आहे वरदहस्त त्या डोक्यावर. हो. कसं आहे प्रभात, हे सगळं होत राहील, मुजरा वगैरे. सगळ्यात महत्वाचं काय आहे? सगळ्यात महत्वाचं काय प्रभात? लग्नानंतर बायकोला कसं वागवायचं आणि त्याचे क्लासेस हे दोघं घेतात. हा, आणि त्याची एक सीडी आहे. मी ती कामं पडलेत बाहेर. चल चल चल. सीडी देतो ना ह्याला. ऐक ना, चल ये ना, आपण सीडी बद्दल बोलूया ना काका. चल. अरे वल्लभ काका, नको. नाही सीडी नाही. वेळ दोघे. दादा, त्यांनी माझी खेचली ना. हो रे, आणि माहिती आहे ना तुला खेचली. मग का केलंस असं सगळं? अरे माहिती होतं, पण कसं आहे ना, कुहूचं आणि माझं लग्न मोडलं तर नाही, म्हणून म्हटलं आपलं करूया, रिस्क नको. क्यूट. अरे तुझं आणि कुहूचं लग्न का मोडेल प्रभात? तू आवडतोस आम्हाला सगळ्यांना. नाही तसं नाही. अरे तू जर मला नापसंत केलं तर मला कसं तरीच होईल ना. अरे पण मी का नापसंत करेन तुला? प्रभात, तू आवडतोस मला, घरच्या सगळ्यांना, आणि तुझं प्रेम आहे कुहूवर. तुला कोणी नापसंत करणार नाही. त्यामुळे मला असे मुजरे वगैरे करू नकोस. हे सगळ्यांना तू कुहूसाठी राखून ठेव प्रभात. काय, कारण ती इतक्या प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये वाढली ना, तिचं असं स्वतःचं एक वेगळं जग आहे, ज्याच्यात सगळं छान आहे, सगळं सुंदर आहे, सगळं असं मस्त आहे. कविता आहेत, फुलं आहेत, पर्याय आहेत. त्यामुळे तुला तिचा तदबा राखायचा आहे. तिला मनवायला हे सगळं वापरायला लागणार तुला. आणि तेव्हा मात्र वापर, कारण तिच्या डोळ्यात पाणी आलं ना, तर मग मात्र मी खरंच रागवेन प्रभात. आणि मग तुला आयुष्यभर खरंच मला मुजरा करावा लागेल बघता क्षणी. नाही दादा, तशी वेळ नाही येऊन देणार मी. शपथ सांगतो, मी कुहूला खूप छान ठेवीन. मला माहिती आहे दादा. तुला खरं सांगू, तू आणि राधा वहिनी, तुमच्या दोघांचा संसार माझ्याकरता ना आयडलिस्ट संसार आहे. तुम्ही दोघं माझ्याकरता आयडल्स आहात. मला म्हणजे आम्हाला तुमच्यासारखा संसार करायचा आहे. प्रभात, असा विचार करू नकोस. का? कारण कोणासाठी कोणी असं आयडल वगैरे असं नसतं, असे आदर्श वगैरे नसतात प्रभात. कारण संसार ही एक अत्यंत इंडिव्हिज्युअल गोष्ट आहे. तो कसा करायचा, कसा फुलवायचा, हे फक्त तू आणि कुहूनी मिळून ठरवायचं आहे, बाकी कोणी नाही. मला विचारशील तर ह्याच्यात कोणीच आदर्श नसावा तुमच्या समोर. मी आणि राधा तर नाहीच नाही. ऑल द बेस्ट प्रभात. साड्यांची खरेदी म्हणजे एक स्वारी आज अगदी खुश असणार आहे. देऊ, या खेपेला तू कुठल्या रंगाची साडी निवडलीस? अर्थात तुम्ही बायकांनी साड्यांची खरेदी म्हणजे झकासच केली असणार. हो, दाखवते ना तुम्हाला. छान झाली खरेदी, पण खरं सांगू का, मागच्या सारखी मजा नाही हो आली. आता ती मजा कशी येणार?
आठवतंय का मागल्या खेपेला राधानी चहात साखर घातली नव्हती, मजा आली ती, पण नंतर तशी मजा काय आली नाही. देऊ नव्याची नवलाई 9 दिवस हेच खरं. बहुतेक तसंच असणार. तसंच म्हणजे काय, आज ना राधाने इतक्या लगेच तिची साडी निवडली हो. म्हणजे मागच्या वेळेला कसं तो साडीवाला पटेल नुसता भंजाळून गेला होता. बापरे, किती साड्या बघितल्या, पुन्हा पुन्हा दुकानातून साड्या मागवल्या, 3-4 तास साड्या बघून मग सगळ्यात बेस्ट साडी राधाने निवडली, अगदी चोखंदळपणे. पण आज तसं काही झालं नाही हो. तिने फार साड्या पाहिल्याच नाही. देऊ, जगातली कुठली गोष्ट ना तुला विचार करायला लावू शकते. आता राधाने पटकन साडी निवडली, ही काय चिंता करायची, विचार करायची गोष्ट आहे का? तसं नाही हो, पण मला हे कळत नाहीये की राधाने पटकन साडीची निवड केली म्हणजे तिचा निर्णय पटकन झाला असं म्हणायचं का काहीतरी बिनसलंय म्हणून तिचा उत्साह कमी झालाय असं म्हणायचं. देव, चिंता करणं सोड. राधा आणि घनाचं लग्न झालंय आणि ते लग्न पुरेसं जुनं झालंय. एकमेकांची काळजी घ्यायला ते समर्थ आहेत. आता आपण त्या दोघांचा असा विचार करणं थांबवलं पाहिजे. बर, जरा फेऱ्या मारून येतो. देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निधम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतिम. देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निधम. विचार करणं थांबवलं पाहिजे असं म्हणून काय थांबतात विचार? आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो सॉरी. इट्स ओके. सॉरी. हाँ, इट्स ओके. सॉरी आत्या. इट्स ओके. आत्या. काय बाई, आज कशी काय वाट चुकलात? आता मला ना जरा तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. म्हणजे मला बोलायचं होतं थोडंसं तुझ्या. बोल ना. आता माझं लग्न होणार आहे ना, तर मला असं विचारायचं होतं की मग लग्न होणार आहे ना, तर मी कुठली कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत. आत्या, तू हसू नकोस ना, मला भीती वाटते मग तुझी. लग्न ठरलंय म्हणून कोणती पुस्तकं वाचू या विचारांची मला भीती वाटतेय. मी जी पुस्तकं सांगेन ना ती वाचलीस तर भलतच काहीतरी होईल, नकोस ते. आत्या ऐक ना, आपल्या घरात तू सगळ्यात हुशार आहेस, ज्ञानी आहेस, मॅच्युअर्ड आहेस. तू नाही का असे सगळ्यांना चांगले चांगले सल्ले देत असतेस, हो ना? म्हणून मलाही असं वाटते की लग्न व्हायच्या आधी मी पण तुझ्याशी बोललं पाहिजे. नो, सिमांद बुवा वाच. काय वाचू? काही नाही, तू आपली तुझ्या कवितांची पुस्तकं वाच आणि तुला असं आतून छान छान रोमॅन्टिक रोमॅन्टिक वाटतंय ना, ते तसंच वाटत राहू दे. आत्या, तुला बाय चान्स असं काही वाटतंय का की तुझी शिष्या व्हायला मी योग्य नाहीये वगैरे, घना दादा सारखी? अगं नाही ग वेडे, प्रत्येक जण वेगळा असतो. म्हणूनच आरती प्रभूंच्या कविता वेगळ्या आणि मर्ढेकरांच्या वेगळ्या. हा, हो बरोबर. असं कोणी कोणासारखं व्हायची गरज नसते. तू आहेस तशीच राहा, निरागस. हो, मला ना कधी कधी तुझा हेवा वाटतो. म्हणजे मला असं वाटतं की तुझ्यासारखं व्हावं. शक्य आहे का ते? नाही. नाही ना? मग म्हणजे माझा विश्लेषण करायचा जो स्वभाव आहे तो मी नाही सोडू शकत, बरोबर?
मग तूही तुझा हा निरागस भाबडेपणा वेडेपणा नको सोडूस. कुहू, मला रस्त्यातला चिखलच दिसतो, पण तुला चिखलातलं कमळ दिसतं. झाडाच्या सगळ्या फांद्या सारख्या नसतात, तसंच हाताची पाची बोटे सारखी नसतात, पण म्हणूनच जगाचा बॅलन्स राहतो ना. वाव, ह्या आत्या तू काय मस्त बोलतेस ग. म्हणजे सॉलिड एकदम. असं तुझ्याशी बोलताना ना एकदम कठीण कोडं असं सोपं होऊन येतंय असं वाटतं. तुला सांगू, मला मला तुझी जाम भीती वाटायची लहानपणी. काय? मी काय वाघ आहे? मग भीती काय वाटायची? इकडे ये, बस इथे. ही वाघ आहे, ही वाघ आहे. नाही, वाघ नाही. मग काय वाघ आहे का? वाघ नाही, मग? पण मला खरंच भीती वाटायची तुझी. परत तेच म्हणजे वाटायची ग. पण मग राधा बहिणुडी आली ना घरात, आणि ती सारखी तुझ्याशी बोलायला यायची. मग मलाही वाटायचं की तुझ्याशी आपण येऊन बोलावं म्हणून. पण तू, एक सूचना मी तुला करणार आहे. हो, काय? तुझं असं हे जे स्वतःवर प्रेम करणं आहे ना, ते कधी सोडू नकोस. म्हणजे कसं असतं, आपण स्वतःवर प्रेम केलं तर लोक आपल्यावर प्रेम करतात. आपण स्वतःला आवडेनासे झालो की आपण लोकांनाही आवडेनासे होतो. तेव्हा तुझं हे स्वतःवर प्रेम करणं, काव्य वाचन, पुस्तक वाचन, हे सगळं लग्नानंतर असंच चालू राहिलं पाहिजे. प्रॉमिस? प्रॉमिस. तुझ्याजवळचा हा ठेवा आहे ना, तो जपून ठेवा. छान मोठी झालीस तू. तर जाणार आमची कुहू लवकर. तुला काही बोलायचं आहे का राधा? हो हो. मला तुला साडी दाखवायची आहे, मी घेतलेली. आज पटेला लावता घरी, तिथे सगळ्यांनीच साड्या घेतल्या, तर मी पण घेतली ऑफकोर्स. तर मला तुला दाखवायची आहे. तुला आवडतीये का असं आई विचारतील ना मला उद्या, तर त्यांना काही सांगता येणार नाही मला, म्हणून तुला दाखवायची होती मला. तर काय तुला आहे आता वेळ, दाखवू का काय करू का कसं? म्हणजे हो, हां, एवढं हातातलं काम संपवतो आणि बघतो. ओके. आणि तुला माझा कुर्ताही दाखवतो. तू घेतलास का कुर्ता तुझा एकट्याने? हो, आता काही वरच्यावर वेळ मिळणार नाही ऑफिसमधनं. आज वेळ होता, जाऊन घेऊन टाकला. ओके. आज पटकन झाली माझी साडी खरेदी. मागच्या वेळेस किती वेळ लावला होता मी, बापरे. हो ना. आणि त्या सगळ्या मनस्तापानंतर घरच्यांनी आपल्याला दोघांना बाहेर पाठवलं होतं फिरायला एकत्र. एवढा जेवला होतास की झोप येत होती तुला सारखी. तरी मी भेळ खाल्ली होती ना. हो, आपण. आणि त्या भैयाला तू पहिल्यांदा सॅनिटायझरने हात धुवायला लावले होतेस. तेव्हा वेळ एकत्र कसा घालवायचा हे पण कळत नव्हतं आपल्याला तिथे बसून. बेंचवर बसून येणाऱ्या जाणाऱ्या कपल्सची थट्टा करत होतो आपण.
तेव्हा मला वाटलं होतं की शी कशी आहे ती लोक, गळ्यात गळे घालून काय फिरतायत, डोळ्यात डोळे घालून काय बघतायत. तेव्हा माहिती नव्हतं ना लोक अशी का वागतात ते. कुर्ता साडी दाखवते. सॉरी. नाही, अरे तू या रंगाची साडी का घेतलीस राधा? मला ही साडी बघता क्षणी आवडली म्हणून मी घेतली. तू का हा रंग घेतलायस पण? हा माझा आवडता रंग आहे. ते मला माहिती आहे. हा मग मग अरे यार, आता लोक पुन्हा आपलं कौतुक करणार की कशा आपल्या आवडीनिवडी जुळतायत. कसा एकाच रंगाचा कुर्ता आणि एकाच रंगाची साडी घेतली या जोडीने. छान आहे पण कुर्ता. बरी आहे साडी. आपल्या आवडीनिवडी इतक्या जुळायला लागल्यात म्हणजे वेगळं व्हायची वेळ आली आहे घनश्याम. राधा, वातावरण काय छान वाटतंय ना. असं वाटतं कधीही पाऊस येईल. खरं म्हणजे मला असं वाटतं की कॉलेजला मस्त सुट्टी टाकावी आणि छानपैकी आरामात या खिडकीत बसून पाऊस बघावा. एका हातात चहा, एका हातात आवडतं पुस्तक. हा काय हवं आयुष्यात आणखीन. मला पाऊस नाही आवडायचा आधी, आता आवडतो बहुतेक थोडा थोडा. आवडणारच. प्रेमात पडलेल्यांना पाऊस आवडतोच. घनाला पाऊस खूप आवडतो माहितीये ना. तुला माहितीये ही मुलं लहान होती ना, घना वगैरे, त्या अंगणामध्ये पहिल्या पावसात भिजायची. ती चिल्लर पार्टी आणि मी बरं का, देवकी वहिनी म्हणायची पण उल्का अगदी लहान मुलांसारखी आहे. मला खूप आवडतो पाऊस. हो हो, मूडच बदलून जातो ग. इतकं छान प्रसन्न वाटतं माहितीये. असं वाटतं की परत तरुण व्हावं, मस्त भटकावं, भिजावं चिंब पावसात. तो मातीचा वास, तो ओलावा, क्षणार्धात बदलणारी धरा, अचानक उगवणारे अंकुर, सगळं सगळं अनुभवावं परत. आत्या, किती रोमॅन्टिक आहात तुम्ही. आहेच मी. राधा, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. काय होतं, घरातले सगळे त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन माझ्याकडे येतात किंवा सल्ले मागतात रादर. पण मी जाऊन कोणाशी असं नाही बोलू शकत, कारण मला असं वाटतं की ते मला समजून घेतील की नाही माहित नाही. पण तुझ्याशी बोलू शकते मी. बोला ना आत्या प्लीज. आताशा एक गोष्ट मला फार प्रकर्षाने जाणवते की कोणीतरी हवं सोबतीला. असं आभाळ भरून आलं की प्रकर्षाने जाणवतं. म्हणजे यापूर्वी कसं होतं, खूप मित्रमैत्रिणी होते मला. म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा त्यांच्याकडे गेलं, गप्पा मारल्या, चर्चा केल्या. पण आता सगळेजण त्यांच्या कुटुंबात मुलाबाळांच्यात रममाण झालेत. नाही, त्यांचं काही चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण त्यांचे विषय बदललेत, प्रायोरिटीज बदललेत. विनोद आणि मी एकत्र होतो ना, तेव्हा विनोद मला नेहमी म्हणायचा की तुला असं घर लाभलं ना म्हणून तुला किंमत नाहीये माणसांची. तुझ्या घरातल्यांना वेळ द्यायचा असतो तो तू बाहेरच्या मित्रमैत्रिणींना देऊ नकोस. पण मी नाही ऐकलं कधी. आई मला घरी थांब म्हणाली की मी पळायची मैत्रिणींचे प्रॉब्लेम सोडवायला. मग माझ्या लक्षात आलं की माणसाला कुटुंबाशिवाय महत्वाचं काहीच नसतं.
मैत्री वगैरे सगळं ठीक आहे. थोडं वय वाढलं की मग असं वाटतं की मित्रापेक्षाही जास्त हक्काचं कोणीतरी जवळ हवं. आजकाल मला तसं फार वाटतंय. मग आत्या तुम्ही पण शोधा ना कोणीतरी छान असं. असं एकदम उठून कसं शोधणार कोण? का नाही आत्या, खरं सांगू मला वाटतं की तुम्हाला आत्ता सुद्धा मिळेल कोणीतरी खूप छान. तुम्ही ना फक्त स्वतःला थोडंसं मोकळं सोडा. कधी कधी असं पण असू शकतं ना की आपल्या आसपास कोणीतरी असतं पण आपल्याला कळत नसतं. तुम्ही मनातनं नाही असं ठरवून ठेवलं असेल तर असं नका करू आत्या. कधी कधी वरकरणी आपल्याला आवडत नसणारी माणसं सहवासाने कळतात, आवडायला पण लागतात. आणि मग आपल्याला वाटतं की उगाच इतका काळ वाया घालवला आपण. खरंय. पण एकदम उठून असं कोणाबरोबर ऍडजस्ट नाही करता येत ना राधा. हुशार असल्याचे दुष्परिणाम आहेत ते. योग्य जोडीदार मिळायला हवा ना. परत डिवोर्स नकोय मला. तू आणि घना कसे योग्य आहात एकमेकांना. परफेक्ट. ए चल, बडबडत बसले, मला उशीर होतोय, पळते मी. पैज लावते. पुढच्या पावसात आपण दोघी भिजू, कारण तोपर्यंत घनाने तुला भिजायला शिकवलं असेलच. आय नो.